त्याची बातमी महत्त्वाची आहे कारण मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ वीर सावरकर मार्गावरती ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा असेल। आज सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची जल्लोष सभा असणार आहे। सीजेपीच्या आंदोलनामुळे प्रधानांचा राजीनामा आणि त्यानंतर तरुणांचा जल्लोष सुरू आहे। तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी ठाकरे बंधूंची जल्लोष सभा असेल। जेएनझीने सरकारच्या झिंज्या उपटल्या असं म्हणत प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्याच्यामध्ये दिक्केंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे। यापुढे या देशात आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही, हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे। ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही। या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे। कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या काठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहाकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही।